त्या बळीराजाच्या ताटात माती कालवण्याचं पाप या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं वारंवार केलेलं आहे। कुठल्याही बाजार समितीच्या बाहेर उभा राहिलात तर कशी लाखोली वाहिली जाते हे तुम्हाला बघायला मिळेल। आणि असं असताना भारतीय जनता पक्षाचा एक नेता म्हणाला, काय फरक पडत नाही आम्हाला, हडपसर मध्ये 5,85,000 मतदार, त्यामुळे हडपसर विधानसभा मतदारसंघ हा अतिशय महत्वाचा आहे। हे 5,85,000 मतदानाच्या जोरावर आमचा जुन्नरचा शेतकरी असेल, आमचा आंबेगावचा शेतकरी असेल, आमचा खेडचा शेतकरी असेल, आमचा रोजगाराच्या प्रतीक्षेत असणारा तिथला तरुण असेल, या प्रत्येकाच्या स्वप्नांवर पाणी फेरण्याचे राक्षसी मनसुबे हे समोरून आखले जात आहेत। पण हे होत असताना ज्या शहरी भागातल्या मतदाराचा, ज्या मध्यमवर्गीय मतदाराची जी कुचंबणा होती, ती महागाईमुळे कुचंबणा होते, ती रोजगारामुळे कुचंबणा होते। मगाशी राम मंदिराचा उल्लेख अरविंद भाऊंनी केला, अभिमान आहे, राम मंदिर बांधला, चांगली गोष्ट आहे ना, पण 365 दिवस मी रामलल्लाच्या दर्शनाला जाणार नाही, मी एक दिवस दर्शनाला जाईल, बाकीच्या 364 दिवसांचं काय? या 364 दिवसात मला महागाईला सामोरं जावं लागतं, मला बेरोजगारीला सामोरं जावं लागतं, मला या अंधाधुंदीला सामोरं जावं लागतं, मला या सांप्रदायिक वातावरणाला सामोरं जायचं। या 364 दिवसांचा हिशोब आपल्याला घ्यायचा आहे। आणि त्यामुळे हडपसर विधानसभा ही प्रत्येकासाठी अत्यंत महत्वाची, आणि त्यामुळे तुमच्या प्रत्येकाची ताकद ही फार गरजेची आहे। त्यामुळे प्रामाणिकपणे शब्द देतो, आता केवळ मला नाही, आता केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार या पक्षाला नाही, तर आता महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी तुमच्या प्रत्येकाची गरज आहे। आणि या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या लढाईत जो कोणी खांद्याला खांदा लावून साथ देईल, त्या प्रत्येकाला मानाचं पान हे भविष्य काळात असेल, हा माझा तुम्हाला प्रत्येकाला शब्द। मग ती विधानसभेची निवडणूक असो, ती महानगरपालिकेची निवडणूक असो, हे प्रत्येकाला मानाचं पान असेल। पण जसं मठापासून उल्लेख झाला तसा आधी लगीन कोंढाण्याचे, त्या पुढे निवडणुका होणार याची जर खात्री हवी असेल तर त्यासाठी आता ही जोर लावून काम करणं हे गरजेचं आहे। आणि तुम्ही प्रत्येक जण त्या ताकदीनं काम कराल। या संदर्भातली जी कोऑर्डिनेशनची जी कमिटी असेल, अरविंद भाऊ, मी तुम्हा दोघांनाही प्रशांत दादांच्या अनुमतीने शब्द देतो, या पुढील काळात सुद्धा या विधानसभा क्षेत्रासाठी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी हव्या असतील, मग ते कामांच्या संदर्भातले असेल, त्या अडचणींच्या संदर्भातले असेल, या संदर्भातली एक सुसूत्रता येण्याच्या दृष्टीने एक कोऑर्डिनेशन कमिटी तुम्ही तुमचे प्रतिनिधी द्या, प्रशांत दादा त्यांचे शहराचे प्रतिनिधी देतील, परंतु महाविकास आघाडीमध्ये कुठेही जराशी सुद्धा फट पडणार नाही याची मी तुम्हाला सगळ्यांना ग्वाही देतो। आणि सरते शेवटी एवढंच सांगतो की आपला काय कुठला कारखाना नाही, आपली कुठली शिक्षण संस्था नाही,